गणपती बाप्पा मोरया. शिवाजी महाराज की जय. एकदा जायचे आहे इतिहासात, खऱ्या खुऱ्या महाराजांना मुजरा घालायचा आहे प्रत्यक्षात. एकदा जायचे आहे इतिहासात. केदार नीट का आला? पिंपरी स्टेशनवर आलो आम्ही. अमृता, मी आणि धनंजय. जॉमी सर येत आहेत. जॉमी सरांना थोडा उशीर झाला आहे, तर तिकीट्स वगैरे रेडी आहेत सगळे आणि वी आर एक्सायटेड टू गो देअर. सो आम्ही एन्जॉय करू खूप. ते दोन पक्षी बसलेले आहेत, कावळे आहेत ते. एक आहे धनंजय आणि एक आहे अमृता. आमचे बॉस आलेले आहेत जॉमी सर. जॉमी सर आलेले आहेत आणि चहाचा आनंद घेतोय. चला, लोकल मध्ये चढण्याची वेळ आलेली आहे. चला चला. ट्रेन आलेली आहे चिंचवड स्टेशनला. तर जॉमी सर आता थांबलेले तिथं, कारण इथून पण लोक बसणार आहेत. काही मेंबर टोटली लोक पळत आहेत. चला चला चला, पुढे पुढे पुढे. चला चला चला. चिंचवड स्टेशनच्या पिकअप केलं सध्या. पैसे नाही भेटणार तिकट हे आलेले आहेत आरसीबीचे फॅन. आणि सरपंच आले का? बसा बसा. चाय गरम चाय गरम चाय गरम. चहावाला आला चहावाला. नाश्त्याला थांबलो तर आम्ही इथे. खार आहे, मसाला डोसा. आम्ही लोणावळा स्टेशनच्या बाहेर थांबलो आहे आणि इकडनं आम्ही टॅक्सी बुक केलेली आहे. ॲक्च्युली आमचा एक ग्रुप मेंबर आहे केदार, त्याची ट्रेन मिस झाली होती. तो बाहेर थांबलेला आहे, म्हणजे अजून आलेला नाही आहे. तर जेव्हा तो येईल आम्ही इकडनं निघू आणि इथून आम्हाला कमीत कमी अजून 1.5 तास लागेल राजमाची विलेजपर्यंत पोचायला. आणि तिकडनं मग वरती ट्रेक आहे 8 किलोमीटरचा. सगळे बघा एकदम जेवण बिवण करून बसलेले, नाश्ता करून. सगळे केदारची वाट पाहत आहेत एकदम. देवाची पण एवढी वाट पाहिली नसेल. केदार तू ये फक्त आता, बस तू ये फक्त. विशालनं खूप धमकी दिलेली मोठी. सगळ्यांच्या नजरा केदारकडे लागलेल्या आहेत. हे बघू शकता, मोस्ट अवेटेड पर्सनचं आगमन झालेलं आहे. मोस्ट अवेटेड पर्सनचं आगमन झालेलं आहे. 1 तास लेट झालेला आहे तब्बल. केदारनाथची ट्रेन सुटली होती. सब लोग ताली बजाओ, केदार का आगमन हो गए. इथं जल्लोष पाहू शकता सगळ्यांमध्ये किती झालेलं आहे इथं. टाटा सुमो गाडी आहे. खूप दिवसानंतर या गाडीत बसण्याचा योग आलेला आहे. अमृताने याचं उद्घाटन केलेलं आहे. ते बघू शकता. कमांडर मध्ये बसल्यासारखा फील येणार आहे आता. वो भी आ चुके हैं. वो इस सेकंड कार, ये यहाँ पर फर्स्ट कार. अभी हम सब लोग बैठ जाएंगे यहाँ से जाने के लिए. चले चलते. चलो बैठो बाकी त्या गाडीत जा. बाकी त्या गाडीत जा.
आम्ही चाललेलो आता किल्ल्यावरती. इथं वन विभागाचा बोर्ड लावलेला आहे. इकडे किल्ल्याचा रस्ता आहे. कसं वाटतं रे बांबू? इथं गुहा आहे आतमध्ये. मॅडम इकडे कॅमेरा इकडे. बापरे, पाणी दिसतंय आतमध्ये, पूर्ण पाणी. आवाज कसा आ रहा है? हॅलो आतमध्ये हॅलो, मग चेक. इथे एक ब्लॉगर आहे, विराट कोहलीचा फॅन. व्हेरी एन्थुसियास्टिक मेंबर आहे. ते जाहीर सूचना लावलेली बघा काहीतरी. बघू शकता इथं एवढ्या वर जायचं आम्हाला. निघालेंगे. आज जायचंय राजमाची एक गाव आहे, त्याच्या पायथ्याशीच उतरलो तर आम्ही आणि श्रीवर्धनला चाललो. हं? अरे राजमाची नाव आहे, श्रीवर्धन किल्ल्याचं नाव आहे. श्रीवर्धन आणि मनोरंजन. मनोरंजनला जाऊन आता मनोरंजन करायचंय. होय, इथं दम लागला रे. काय होत आहे अथर्व? मंदिराच्या पुढून श्रीवर्धन आहे, मागून मनोरंजन. मागून मंदिर कुठे आहे? हे महाराजांच्या काळातली मूर्ती आहे. आय थिंक घोड्याची दिसते. इथे बघू शकता असे वेगवेगळे स्टॉल लागलेले तिथे. हा नाही, लिंबू पाणी नको. बिस्किट वगैरे खायचे कोणाला? तर बाबा बसलेले आहेत लिंबू पाणी घेऊन इथं. किती वेळ लागतं बाबा वर जायला? किती वेळ लागते? 15 मिनिटं. इकडल्या याला थकून गेलेले सगळे. 4 पायऱ्या चढले तोपर्यंतच थकलेले ते. बिस्किट खायचे का? हा इकडचा श्रीवर्धन. हा पाठीमागे दिसतोय तो मनोरंजन आहे. हा पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो इथे यायला, पण आता एक चांगली गोष्ट आहे की पाऊस नाहीये त्याच्यामुळे. चला सावकाश या. श्वेता सावकाश. येस सर. मला पण खाली डायरेक्ट. मॅडम लोटू नका बरं. देऊन टाकून जाऊ दे. टॉमी सर कम ऑन. तो सिंपल है यार, गार्बेट किया अपन. धनंजय चल. फोटो काढायचे. धनंजय सरांचा फोन कर. धनंजय सर आईडी कार्ड लगा के OnePlus के पावसाच्या भीतीनं धनंजय. टीम पूर्ण थकलेली आहे अर्ध्यातच. काठीला सांभाळायला अजून एक लागतं. काठी सटका ना. उतरताना त्रास होणार आहे पाऊस आला की.
दरवाजाची खिंड आहे. तुम्ही बघू शकता हा मुख्य दरवाजाचा रस्ता आहे. बारिश का मौसम चालू झालेला आहे. बारिश चालू झालेली आहे. हलकीशी बारिश आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. अर्ध्या गडापर्यंत आलेलो आहोत. तर नाश्त्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. हे आमचे धनंजय गाईड आहेत. गडामध्ये आयकट घालून फिरतायत. काय आहे गडाचा इतिहास काय आहे? गडाचा इतिहास आहे, या गडावरती येताना पर्यटकांनी एवढी दक्षता घ्यावी की गडकोट हे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे साक्ष आहे हा. आणि गडावरील पाण्याची टाकी ही त्यातून तीर्थ आहे. तर कृपया कोणीही त्यात उतरू नये, आंघोळ करू नये, कचरा टाकू आंघोळ कर. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही कोण आहे गडाचे? मावळे. मावळे. बघू शकता खूप थकलेले आहेत सगळे. बाबा गडाचा काय इतिहास आहे? हा हा हा. हो बरोबर. हा 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 हा. ओके. बघू शकता खाली थार गाड्या आहेत सगळ्या. ड्रोन शूट साठी आलेले आहेत ते. रुबिकॉन फॅन. हे गाव आहे, कोणतं गाव आहे सर ते? राजमाची गाव आहे ते. खाली उतरतात सगळे. साक्षी खूप भिलेली आहे. घाबरली का साक्षी? चलो चलो चलो, टाइम लैप्स निकलते उधर. चला ब्लॉगर चला. छोटी साक्षी पुढे खाली हवा आले की उडून नजारा मुझे सामने दिख रहा है ना. एक मिनट रुक जाओ. देखो ब्लॉगिंग कर रहे हैं. रुक ना अभी. लॅपटॉप कशाला नसेल? विराट कोहली के फॅन आहे वो. विशालचे शब्द संपलेले, शब्द साठा पूर्ण. तरी शब्द साठा कोणाकडे असेल तर विशालला द्या. सामने वाटरफॉल है, मतलब ये कुछ भी नहीं अभी. समझ नहीं आ रहा मैं क्या बोलूं, मेरे जज्बात खत्म हो गए. धनंजयचे पण शब्द संपलेले आहेत. आता उसने घेतो स्टॉक मधले. तो हम सबको डर था कि यार बारिश ज्यादा ना आए, क्योंकि साथ में छोटे छोटे बच्चे भी थे. छोटे नहीं मतलब इंटर्न्स लोग भी साथ में, तो उनकी रिस्पॉन्सिबिलिटी सबके साथ रहती है. तो इसलिए डर लग रहा था कि ज्यादा बारिश ना आए तो क्या हो सकता है. तो जॉनी सर ने एक मैसेज डाला कि कोई भी गोल्ड की चेन नहीं पहनेगा. मेरा सवाल है, किसके पास है गोल्ड की चेन? गोल्ड की चेन किसके पास है? स्वामी सर, ये आप हमको बता रहे थे कि आपको डिमांड कर रहे थे अपने आप को. कशी वाटली ट्रिप अमृता? कशी वाटली? विशाल ट्रिप कशी वाटली? निकल रहा है फरसन, मजा आ गया भैया, बहुत ही मजा आ रहा है. एक एक करके निकल रहा है बाहर. स्वामी सर ट्रिप कशी वाटली? छान छान वाटली. सांग ना. प्रसाद एक नंबर सर, एक नंबर सर. विशाल सर परत अरे काय फरसाण आणले का? सगळे आज गार्लिक मिक्सचर. रोहित सर इकडे बघा. चला लवकर, गडावर कोणी कचरा करू नये. डीएम खूप मोटिवेट झाला. हळूहळू हळू पण ते सावकाशी सांडशील नाही तर. तो बांबू फेक ना. बांबू राहिला गेलो, तिकडेच राहिला. अक्षयचा बांबू विसरलाय. बांबू गडावर लेके आता बांबू. अक्षय बांबू विसरलेला आहे. बांबू आणण्यासाठी अक्षय परत चाललाय. बगैर बांबू बिना बांबूचा अक्षय नाही चालू शकत.
पाऊस येतो थोडासा, बट आता थांबलेला आहे. आम्ही इथे धबधबाचा एक स्पॉट आहे तिथे आलेलो आहोत. इथे बघू शकता कडा आहे, कडा आहे. इथं खूप रिस्की आहे त्याच्यामुळे मी नाही जात तिकडे. तर इथं खूप जण फोटो पण शूट करतायत. आमचा एक ब्लॉगर पण आहे तिथं, मिस्टर विशाल विस्पुते. इथं बघू शकता. इथं काय रे अथर्व, काय आहे इथे, काय याचं म्हणजे खाली जागा आहे. मला वाटतं भुयारी मार्ग आहे हा. तर इथं जाऊन बघूया आपण जस्ट काय. इथं भुयार दिसतंय. खाली जाण्यासाठी रस्ता आहे इथे कपारी. हे बघा ब्लॉगर आहे तिथे, बघू शकतो. इथे व्हिडिओ काढतायत. अजय सर बसलेले तिथं. कॅमेरानी चालू गडाची. तुम्ही बघतो वातावरण एवढं मनमोहक आहे ना की इथनं जावंसं वाटत नाहीये. काय असलं नाही अगं पण मी आता अजय सरांना सांगतो, अजय सर मला इथूनच वर्क फ्रॉम पाहिजे. या गडावरूनच मी काम करतो ऑफिसचं. तर सरांचा अप्रुव्हल मिळालेला आहे, त्याच्यामुळे मी आता लॅपटॉप जाऊन घेऊन येतो उद्या. परत 2-4 जण प्रसादचं जोकिंग चालू आहे. मेन माणूस तिकडे माणूस मेन माणूस न झोपलेला रंगीला. अक्षय इकडं बांबू घेऊन आलेला आहे परत. मी नाही फेमस झालो तरी चालत, पण या बांबूला मोठं करा. आता एकदम कळकळून असतो ना. प्रसाद एकदम फोटोच्या पोज मध्ये उभा राहिला. अक्षय प्रसादची खेचतोय चांगलीच. फिल्टर मध्ये कसं गोरा करतो मी. चला इथं परत एक स्टे घेतला यांनी, कारण झेपत नाही सध्या. पूर्ण घामाघाम झालेलेत. धनंजय चला बाय. अब तुम्हारे हवाले वतन साथियों, फिरा घरी सुखीरा. केदारला फाईन लावलेला आहे 400 रुपये बरोबर. लवकर गेले, हा लेट येऊन लवकर गेले. त्याच्यामुळे परत 400 रुपये फाईन आहे.